नमस्कार, मी रेणुका. टॉक टाइममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बजेट टॉक टाइममध्ये आज आपण बोलणार आहोत की वेगवेगळी जी खाती असतात बँकांमधली त्याच्यामध्ये गुंतवणूक नेमकी कशी करायची, त्याचे फायदे काय असतात, या सगळ्या विषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी विश्वास उडगी आता आपल्या सोबत आहेत, बँकिंग एक्सपर्ट. तुमचं खूप खूप स्वागत. तुमच्या प्रश्नांची जरूर वाट बघतोय आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 02266899263. तुमचे प्रश्न येतीलच, तोपर्यंत आपण इथे चर्चेला सुरुवात करतो आहोत. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकेमध्ये आपण एक ठराविक जी म्हणतो की सेव्हिंग अकाउंट आहे, FD साठी एक सुविधा असते, रिकरिंग असेल किंवा वेगवेगळ्या योजना असतात. कशा पद्धतीने खरं तर गुंतवणूक या सगळ्यामध्ये करायला पाहिजे, किती प्रकारची खाती असतात? सामान्य माणसांसाठी म्हणजे ग्राहकांसाठी ज्याला बचत करायची आहे त्याला तुम्ही शब्द गुंतवणूक म्हटलं, बचत ही गुंतवणूकच असते. तर त्या दृष्टीने दोन्ही शब्द इथे महत्वाचे आहेत. तर सर्वसामान्य माणसाला एक तर सेव्हिंग खातं उपलब्ध असतं, जेव्हा तो पैसे ठेवू शकतो आणि कधीही काढू शकतो. त्याच्यावरचं व्याज हे ठेवींवरचं सर्वात कमी असतं. म्हणजे आजच्या घडीला राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 4.5% व्याज आहे, तर काही कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये 1% व्याज जास्त मिळतं. पण या ठिकाणी ऑलरेडी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही भूमिका घेतल्यात की तुम्ही तुमचा निर्णय आहे व्याजदर किती ठेवावा, त्याच्यामध्ये लिबरलायझेशन केलेलं आहे, यू आर फ्री टू डिसाईड. त्या ठिकाणी येस बँक किंवा कोटक बँकेने या दोन खासगी बँकांनी 6% हा व्याज देते सेव्हिंगवरती. आता हे ते देऊ शकतात, परवडू शकतं म्हणून ते देत आहेत, पण तो राष्ट्रीयकृत बँकेने अजून कुणीही ते केलेलं नाहीये. 4.5% हा मात्र सार्वत्रिक एक व्याजदर दिसतो आपल्याला, आणि सहकारी बँकांमध्ये तो 5% दिसतो. अशी एक परिस्थिती आहे. त्यानंतर दुसरा एक मार्ग म्हणजे आवर्त खातं, म्हणजे ज्याला आपण रिकरिंग डिपॉझिट असं म्हणतो. हे रिकरिंग डिपॉझिट साधारणपणे वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत कुठलाही पिरियड असू, साधारणपणे लोक वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष हे रिकरिंग डिपॉझिट ठेवतात. दर महिन्यात तुम्ही एक विशिष्ट रक्कम म्हणजे 100 म्हणा, 200 म्हणा, 1000 म्हणा, जी काही तुम्ही ठरवाल ती तुम्ही दर महिन्याला भरायची. आणि वर्षानंतर त्याची एक रकमी जी काही त्याच्या व्याजासहित जी तुम्हाला रक्कम मिळेल ती निश्चितपणे त्या बचत खातं म्हणजे सेव्हिंग खात्यापेक्षा ही आवर्त खात्यामधली व्याजदर हे नक्की जास्त असेल. इथे जर मला 4.5% किंवा 6% पर्यंत मिळतं, तर तिथे मला 8 ते 10% पर्यंत एक रेंज प्रत्येक बँकेचे वेगवेगळे इंटरेस्ट रेट्स आहेत. त्यामुळे आवर्त खातं म्हणजे रिकरिंग डिपॉझिटमध्ये वर्षाला किंवा 2 वर्षाला अधिक व्याज मिळू शकतं. म्हणजे वर्षाचे 100 रुपये जर धरले तर 1200 रुपये वर्षाचे होतात. तर 1200 रुपयावरती तुम्ही समजा 8% व्याज जर धरलं तर निश्चितपणे सेव्हिंग अकाउंटपेक्षा हे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, ज्याच्याकडे माझे पैसे मी 1.5 वर्ष 2 वर्ष हात लावणार नाही हे ज्याला माहीत असतं, त्या दृष्टीने ती चांगली बाब आहे. त्याच्याहून चांगली बाब अर्थातच फिक्स डिपॉझिट, मुदत ठेवी. त्या मुदत ठेवीमध्ये मात्र आपण एक चांगला निर्णय, आपल्याकडे किती पैसे आहेत आणि आपण किती ठेवू इच्छितो, आणि मग त्या ठिकाणी होल्डिंग कपॅसिटी म्हणजे आपल्याला किती धीर धरता येतो, किती पेशन्स आपल्यामध्ये आहे, हे पैसे मला हातच लावायचे नाहीत हा विचार करून मग अगदी तुम्ही 5 वर्षाकरता ठेवू शकता. आता असं आहे की 1 कोटीपेक्षा खाली 1 कोटी ठेवीपेक्षा खाली रक्कम जी आहे याच्याकरता एक व्याजदर प्रत्येक बँकेचा वेगवेगळा आहे. 1 कोटी ते 5 कोटी या रकमेकरता व्यक्ती आणि संस्थांकरता एक वेगळा व्याजदर आहे. अर्थातच 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम ठेवली तर 1% व्याजदर हा जास्त आहे. पण साधारणपणे जर तुम्ही कोष्टक बघितलं तर 7 ते 14 दिवस, 14 ते 21 दिवस, 21 ते 45 दिवस, म्हणजे साधारणपणे 7 ते 45 दिवसाचा जो काय मुदत आहे, इतक्या अल्प मुदतीकरता पण किमान 6% व्याजदर हा फिक्स डिपॉझिटमध्ये मिळतो. म्हणजे तुम्ही जर कम्पेअर केलं तर सेव्हिंग वरती 4.5% तुम्ही पैसे 45 दिवस ठेवण्यापेक्षा एखाद्याने असा निर्णय घेणं योग्य होईल की माझ्याकडे जास्त पैसे आहेत पण मला 45 दिवस मी ठेवले तर मला तिथे 6.50 जर मी सिनियर सिटीजन असेल तर, ज्येष्ठ नागरिक असेल तर, अन्यथा मला 6% मिळू शकतात कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत. त्यामुळे 45 दिवसाचा जो निर्णय आहे तो त्या माणसाने करायचा, सेव्हिंग मध्ये ठेवायचे का 45 दिवस ठेवायचे, प्रत्येकानं आपल्यानुसार. करेक्ट. आणि तसंच तो 90 दिवस, 91 दिवस, 180 दिवस, 180 दिवस ते 365 दिवस, 365 दिवस ते 444 दिवस, 0.5%, अर्धा टक्का, 1%. मग सिनियर सिटीजन असाल तर सरळ सरळ तुम्हाला 0.5% सरसकट तुम्हाला जास्त वाढून मिळू शकतो. निश्चितच. आपल्याला फोन यायला सुरुवात झाली. आपल्याला सर पहिला प्रश्न रवींद्र कुडाळकर विचारतात. विचारा. मी रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतोय. सर्वसाधारणपणे सुशिक्षित आणि पांढरपेशा समाजातील ग्राहकांना बँकेच्या बँकिंग साक्षरता पण असते आणि ते खूप छान ट्रेनिंग पण करतात गुंतवणुकीबद्दल. पण उपेक्षित समाजाचा जो घटक आहे त्याला
बँकिंग साक्षरता नसते, कामकाजाबद्दल माहिती नसते आणि गुंतवणूक कशी करावी कमी बजेटमध्ये, याबद्दल प्लीज सांगावं. धन्यवाद. बरोबर. बँकिंग साक्षरता ज्यांना नसते, कमी पैसे आहेत पण गुंतवणूक जर मोठ्या पल्ल्यासाठी करायची असेल, मोठ्या टप्प्यासाठी करायची असेल, तर अशाला काय मार्गदर्शन तुम्ही कराल? आता बँकांमध्ये 10 वर्षापर्यंत तुम्ही रिकरिंग डिपॉझिटचे खाते उघडणं, अगदी छोट्यातली छोटी रक्कम घेऊन, हे मला वाटतं लहान मुलांच्या नावाने पालकांनी रक्कम ठेवावी. मग ती त्यांच्या आरोग्यासाठी उपलब्ध होईल, ती त्यांच्या शिक्षणासाठी उपलब्ध होईल. तर विविध बँकांच्या अशा स्कीम्स आहेत. 444 दिवसाच्या स्कीम आहेत किंवा काहींच्या 505 दिवसाच्या स्कीम आहेत, 565 दिवसासाठी. तर त्याच्यामध्ये मी तेच म्हटलं की तुम्ही असं ठरवलं की नाही, मुलाच्या शिक्षणासाठी मला 5 वर्षांत एवढे पैसे लागणार आहेत, मग तुम्ही 5 वर्षांसाठी ठेवा किंवा 10 वर्षांसाठी एवढे लागणार आहेत. तुम्ही प्रत्येक पालकाने आपल्या मुलांसाठी किंवा वयस्क माणसांनी सुद्धा आपली 5 वर्षाची नंतर की 10 वर्षाची गरज लक्षात घेऊन तशा मुदतीत ठेवाव्या. हे त्या दृष्टीने प्रत्येकाची गरज काय आहे आणि प्रत्येकाच्या हातात पैसे किती आहेत. आता छोट्यातली छोटी रक्कम सुद्धा दीर्घकाळाकरता ठेवली तर ती नक्कीच फायद्याची आहे. निश्चित. आणि रिकरिंग डिपॉझिट ठेवा असं मी सांगेन. जर जास्त दिवस तुम्ही ठेवणार असाल तर जास्त व्याज मिळेल. त्यामुळे आवर्त खातं किंवा रिकरिंग डिपॉझिट हा एक चांगला मार्ग, हा छोट्या व्यक्तींकरता, सामान्य बचतदारांकरता आणि विशेष करून मध्यम वर्गाकरता एका विशिष्ट टार्गेट ग्रुपला आपण त्यांना या कालांतर हे बचत लागणार आहे त्यांच्यासाठी आपण सुचवू ठेवावं. शकतो. निश्चित. आपला पुढचा प्रश्न राजीव कुमार सोनळ तेलंगणाहून विचारतात. विचारा. हॅलो हा हॅलो हा, हॅलो बोला. गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून. हॅलो गुड आफ्टरनून मॅडम. राजू, तुमचा आवाज येतोय. गुड आफ्टरनून. हा गुड आफ्टरनून सर. हा सर, सर माझा प्रश्न असा आहे की सर तुमचा हॅलो, आवाज सर. येतोय. तुम्ही तुमचा प्रश्न सलग विचारा. माझा प्रश्न असा आहे की आपण जे शेअर्स जे घेतो ते शेअर्स कोणत्या कोणत्या कंपनीचे आणि किती दिवसापर्यंत ठेवून घेतला पाहिजे? थोडासा आजच्या ह्याच्यापासून वेगळा आहे प्रश्न. शेअर्स विषयी ते विचारतात, पण याला जोडून बँकांच्या शेअर्समध्ये देखील गुंतवणूक करता येते, तर त्याच्याविषयी आपण काही मार्गदर्शन कराल का? होय. जवळजवळ सगळ्या बँका आज लिस्टेड बँका आहेत. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, खासगी बँका या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा NSE वरती लिस्टेड आहेत. तर ज्यांचे शेअर चांगले आहेत त्या ठिकाणी, ज्यांच्या शेअरमध्ये नेहमी आता सध्या चढ होताना दिसते गेल्या 3 वर्षामध्ये, त्या ठिकाणी त्या शेअरमध्ये जर आपल्या खातेदारांनी गुंतवणूक केली तर त्याला ती फायदेशीरच आहे. त्यामुळे बचतीमध्ये पैसे ठेवणं हे बचतीसाठी आहे, पण शेअरमधली गुंतवणूक करणं ही सुद्धा एक प्रकारे सेफ गुंतवणूक म्हणता येईल. पण कुठल्या बँका, ज्या बँकांचे सारखे चढेभाव आहेत त्या बँका त्यांनी निवडाव्यात आणि तिथेच त्यांनी गुंतवणूक ठेवावी. जरूर. आपल्याला पुढचा प्रश्न विद्याधर रानडे विचारतात मुंबईहून. विचारा. हॅलो, हा, नमस्कार. नमस्कार. मी विद्याधर रानडे जोगेश्वरीला बोलतोय. हा हा माझा प्रश्न बँकेच्या संदर्भातच आहे. माझ्या वडिलांचं नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट आहे बरं आणि माझे वडील 2003 ला एक्सपायर झाले. बरं त्याच्यानंतर ते मी अकाउंट तसंच चालू ठेवलेलं आहे अजून ते. आणि वडिलांनी त्यावेळेला नॉमिनी ठेवलेला नव्हता, बर त्याच्यामुळे ते अकाउंट असंच चालू ठेवलंय. वडिलांचे काही शेअर्स आहेत जे मिसप्लेस झालेले, ते डिव्हिडंड वगैरे येतात ते मी भरण्यासाठी ते तसंच चालू ठेवलेलं आहे. तर आता ते मला आईच्या नावाने करायचं आहे ट्रान्सफर, म्हणजे ते त्याच्यासाठी काय करायला लागेल आणि त्याची प्रोसिजर काय आहे त्याची? बर बर मुद्दा लक्षात आलाय माझ्या की नॉमिनी केलेलं नाही हा पहिला मुद्दा आहे. त्यामुळे आता वकिलाकडे जाऊन ते ऍफिडेव्हिट करायला लागेल. बँकेची जी काही पत्र आहेत, कागदपत्र ती नीटपणे भरून देऊन अकाउंटचं नॉमिनी पहिल्यांदा निश्चित करायला लागेल. आता या ठिकाणी आई आहे, तर आईच्या नावाने ऍफिडेव्हिट करून बँकेकडे ते ऍफिडेव्हिट द्यायला लागेल. तर हा प्रोसिजर पूर्ण करणं, नोटराईज करणं वगैरे हे सगळं करायला लागेल. आणि मग नॉमिनी हे झाल्यानंतर मग ते नॉमिनीच्या नावाने ते सगळं जे काही रक्कम आहे ती ट्रान्सफर होईल. मग काही प्रश्न येणार नाही. बरोबर. त्यांनी असंही म्हटलं होतं की 2003 म्हणजे शेअरचे देखील त्यांनी डिव्हिडंड भरायला ते जात असतात, पण ते अकाउंट सुरू राहण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये समज पैसे काढायचे तर आणखीन त्यांना काय सांगता येईल? नाही, मुद्दा असा हाच आहे की पहिल्यांदा हे पैसे ट्रान्सफर कुठे करणार, कारण का नॉमिनेशन झालेलं नाहीये. बरोबर. नॉमिनेशन फॅसिलिटी असताना पण नॉमिनेशन लोक करत नाहीत. तर या ठिकाणी हा मुद्दा फार महत्वाचा आहे. प्रत्येक खातं उघडतानाच नॉमिनेशन प्रत्येकाने करावं हे मी सगळ्या बँकांच्या वतीने ठेवीदारांना सांगेन. आणि हाऊसिंग सोसायटी असो, बँक असो, कंपनी असो, प्रत्येक ठिकाणी नॉमिनेशनची सोय आहे ती करावी. आता इथे नॉमिनेशन नसल्यामुळे प्रश्न आहे, एकदा नॉमिनी हा ऍफिडेव्हिट करून रेग्युलराइज झाला, लिगलाइज झाला,
तर मग डिव्हिडंडचे पैसे, शेअर डिव्हिडंडचे पैसे हे निश्चितपणे ट्रान्सफर होऊ शकतात. आणि त्याही ठिकाणी शेअरचे पण पैसे तिथे पण नॉमिनी हा जसं बँकेच्या खात्याला नॉमिनी करायला लागेल तसे शेअर्ससाठी सुद्धा नॉमिनी वर्कआउट करायला आणि त्यासाठी ॲफिडेविट फाईल करायला लागेल. निश्चितच हा एक महत्वाचा तुम्ही सांगितलेला आहे. खरं तर एक महत्वाचा पर्याय आहे हा, पण हे लोक वापरत नाहीत. नॉमिनेशन करणं किती गरजेचं भाग आहे. आहे. निश्चितच इतरही प्रश्नांचा पुन्हा भेटणार आहोत एका ब्रेक नंतर. डॉक्टर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला ब्रेक नंतर वाशिमहून प्रमोद पवार प्रश्न विचारत आहेत. विचारा प्रमोद. सर हा तुमचा प्रश्न विचारा. सर मला 2 प्रश्न विचारायचे आहे. एक बरं. पहिला प्रश्न असा आहे, जनधन योजनेबद्दल आम्हाला माहिती सांगा बरं. आणि त्यामध्ये किती पैसे टाकावे लागतात, तो त्याबद्दल त्याचे पैसे किती मिळतात किंवा त्याचा दुर्घटना विमा कसा मिळतो याबद्दल माहिती सांगा. आणि दुसरा प्रश्न सरांना माझा असा आहे की बँकेमध्ये होम लोन, गृह लोन ह्या जी जाहिरातबाजी चालतात, प्रत्यक्षात जेव्हा आपण साहेबांना भेटतो तेव्हा कुठल्याही प्रकारचं योग्यशीर मार्गदर्शन मिळत नाही. बर. पहिलं जनधन. पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जी जनधन योजना सुरू केलेली आहे त्याच्यापूर्वी मागील सरकारने फायनान्शियल इन्क्लुजन या नावाने हीच योजना सुरू केलेली होती. मुद्दा असा की आता जवळपास 24 कोटी खाती या देशामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी जनधन योजनेमध्ये उघडलेली आहेत. आणि तुमच्याकडे फक्त एक आधार कार्ड असलं तरी ते जनधन योजना खातं उघडायला पुरेसे आहे. आणि तिथे झिरो बजेट म्हणजे झिरो बॅलन्स अकाउंट तुम्ही उघडणं हे पण तुम्हाला शक्य आहे. पण तुम्ही झिरो बॅलन्स उघडण्यापेक्षा मी एक बँकर म्हणून सल्ला देईन की तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या खात्यात पैसे ठेवा आणि ते पैसे निश्चितपणे तुम्हाला फायद्याचे होतील. 24 कोटी खात्यांमध्ये 7 कोटी हे झिरो बॅलन्सचे आहेत. तर ही काही चांगली अवस्था नाही आहे. याचं कारण असं, येत्या कालखंडामध्ये गॅसची सबसिडी असो किंवा खताची सबसिडी असो किंवा अन्य ज्या काही सबसिडी सरकारला जनतेला द्यायच्या असतात त्या ट्रान्सफर करताना प्रत्येकाच्या खात्यात ट्रान्सफर करणं असं UP2 सरकारचं धोरण होतं आणि याही सरकारचं तेच धोरण आहे. त्यामुळे तुम्हाला जे सरकारकडून येणं आहे ते त्या जनधन खात्यामध्ये डायरेक्टली ट्रान्सफर होईल. मधल्या लेवलचा अडत्यांचा किंवा दलालांचा भ्रष्टाचार रोखणं या उद्देशाने ती जनधन खाती उघडण्यात आलेली आहेत. त्यामुळे अत्यंत सोप्या पद्धतीने म्हणजे आधार कार्ड पुरेसं आहे, नाहीतर मग तुमचं रेशन कार्ड, तुमचं पॅन कार्ड किंवा काय असेल की, पण सामान्य माणसांना आधार कार्ड हे पुरेसे आहे एवढंच मी म्हणेन. हा नंबर 1चा भाग. तर ज्यांनी खातं उघडलं नसेल त्यांनी उघडावं, हे अंतिमतः जनतेच्या हिताचं आहे. किंबहुना मी असं म्हणेन सर्वसामान्य नागरिकांना या देशातल्या एक बँकांची सेवा मिळण्याचा मूलभूत अधिकार असला पाहिजे असं सांगणारा मी एक युनियनवाला पण आहे आणि जागरूक नागरिक पण आहे. सर्वसामान्य माणसांना बँकांची सेवा मिळण्याचा मूलभूत अधिकार असायला हवा. त्यातला जनधन हा एक भाग आहे. त्यामुळे त्याचं आपण स्वागत करूया. दुसरा होम लोन संदर्भात त्यांनी विचारलं होतं की आम्हाला लोन विषयी माहिती करून घ्यायची असेल तर पण योग्य उत्तरं मिळत नसतात, तर तुम्ही त्याच्याविषयी त्यांना काही मार्गदर्शन करू शकता? आता होम लोनच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा बँकांच्या जाहिराती अत्यंत मोकळेपणे प्रत्येकाने दिलेल्या आहेत. तुम्ही कोणत्याही बँकेतून शाखेत गेला तर पहिल्यांदा त्यांची होम लोनची पत्रकं मागा. त्याच्यामध्ये होम लोन विषयी ग्राहकांनी काय सबमिट करावं, तर आता कर्जाचे व्याजदर त्यात लिहिलेले आहेत. बिल्डरशी केलेलं ॲग्रीमेंट त्याच्या प्रती मागितलेल्या असतात. ते ॲग्रीमेंट रजिस्टर असली पाहिजेत. हाऊसिंग सोसायटीचं पत्र पाहिजे. या ज्या काही ज्याला म्हणतात ना डूज अँड डोंट्स किंवा मिनिमम कोणतीही कागदपत्र तुम्ही आणावीत याची एक लिस्ट, चेकलिस्ट म्हणतात त्याला, ती चेकलिस्ट त्याच्यामध्ये लिहिलेली असते. ते जर तुम्ही पूर्ण केलं आणि मग तुमच्या शाखा अधिकाऱ्यांनी म्हणा किंवा कोणीही जर दिरंगाई केली तर मग तुम्ही त्यांना दोष देऊ शकता. तुमची कागदपत्र पूर्ण करा आणि मग तुम्ही हक्काने कुठल्याही बँक शाखेतून 28 तास किंवा 72 तासामध्ये लोन सँक्शन होऊ शकतं. जर तुमची सगळी कागदपत्रे बरोबर असतील तर तुम्हाला नीटपणे भांडण्याचा अधिकार निर्माण होतो. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. कागदपत्र नीट ठेवा, चेकलिस्ट नीट बघा आणि ब्रोचर नीट बघा. बरोबर. आणखी प्रश्न आहेत पण एका ब्रेक नंतर आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.
टॉकटाईममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला किशोर कारले प्रश्न विचारतात पुण्याहून. विचारा किशोर. हॅलो, हा, आमचं रुपे बँकेमध्ये अकाउंट आहे, तर बरं. बँकेवरती निर्बंध होऊन 1.5 वर्ष झाले. बरोबर. तर सहकारी बँकेमध्ये अकाउंट खोलावं का नाही, हा आमचा प्रश्न आहे. म्हणजे बरं. सहकारी बँकेवर किती विश्वास ठेवावा? सहकारी बँकांवर आता विश्वास ठेवावा का करणार आणि रुपी बँकेच्या रुपी बँक आणि सिक्युरिटी बँक सध्या ऍडमिनिस्ट्रेटर प्रशासकाच्या अंडर आहे, त्यामुळे त्यांच्यावरती बंधनं आहेत. रुपी बँक आणि सहकारी बँक यांना राष्ट्रीयकृत बँकेने अक्वायर करावं किंवा ताब्यात घ्यावं असा प्रयत्न आम्ही सुद्धा करतोय महाराष्ट्र शासनाकडे, आणि राष्ट्रीयकृत बँकांनी सुद्धा त्याच्याकडे लक्ष द्यावं. या बँका चांगल्या आहेत, यांच्यावरती जर तुम्ही एक 400-500 कोटी रुपयापेक्षा कमी खर्चामध्ये या दोन्ही बँका राष्ट्रीयकृत बँका घेऊ शकतात आणि कर्मचाऱ्यांची नोकरी वाचू शकते आणि ठेवीदारांचे 100% पैसे सुरक्षित राहू शकतात. म्हणून सरकारला तुमच्या माध्यमातून मी सांगतोय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सरकारने असा विचार करावा की ज्या बँका आता ज्या म्हणतात त्याला आता बरोबर नाही आहेत, ठीक नाही आहेत, त्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परवानगी द्यावी राष्ट्रीयकृत बँकांना घेण्याकरता, तर तो प्रश्न सुटू शकेल. माझं एवढंच म्हणणे, लोकांनी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पैसे ठेवावेत हे मी नेहमीच सांगत आलेलो आहोत. काही सहकारी बँका चांगल्या आहेत, पण चांगली सहकारी बँक कुठली आहे हे ग्राहकाने तिथे पाऊल टाकतानाच ती ब क ड कुठल्या दर्जाची हे बघावं आणि मग स्वतः खात्री करून घ्यावी बॅलन्स शीटची आणि मगच पैसे ठेवावेत, एवढं माझं नम्रपणे सांगणं आहे. निश्चितच. धन्यवाद सर, तुम्ही आलात आणि आज आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल. धन्यवाद. आणि टॉकटाईममध्ये आज आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त IBN ग्रुपमध्ये.